जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांनी 100% विजय मिळवलाय। यातच महायुतीचे सुरेश भोळे यांना जिल्ह्यात विक्रमी मतं मिळाली आहेत। सुरेश भोळे यांना 1,50,198 मतांनी ते जिंकून आलेत। आमदार सुरेश भोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्या सोबत सुरेश दामू भोळे आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। मामा, काय सांगणार, तुम्हाला 1.5 लाखापेक्षा अधिक मतांनी आपण विजयी झालेले आहात। मी खरं जळगाव शहराची जनता जनार्दन मायबाप जनतेचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की त्यांनी इतके मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद दिले। आणि मी परत सांगतो की जळगाव शहरातला विकास करत असताना पूर्ण कामं झाली का? मी म्हटलं 50% कामं झाली, 25% कामं भूमिपूजन वगैरे झाले पाईपलाईन मध्ये, आणि राहिलेले 25% कामं येणाऱ्या काळात आम्ही जनतेच्या आशीर्वादाने करणार, हाच नारा होता। आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो आणि जनतेला माहित आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकास कोण करतं हे जनतेच्या लक्षात आलं आणि जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताने आशीर्वाद दिले। आणि पुन्हा जनतेच्या माध्यमातून एक जनतेचा जनसेवक म्हणून, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून पुन्हा जनतेसमोर जाऊन सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाचे आमदार जे विजयी आमदार आहे तो आपला मुख्यमंत्री व्हावा अशी रस्सीखेच चाललेली आहे। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा चेहरा कोणता असेल? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय देवेंद्र भोळे आमची सर्वांची इच्छा आहे, पण भविष्यात ज्येष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।